काही नाही चालतं. ताई, आपण उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी नेमकं आपल्या काय मागणी आहे आणि आपण कशाच्या संदर्भात हे उपोषण करताय? ग्रामसेवक SB सोलसे, ग्रामपंचायत कार्यालय करमाड, कामगार माता भगिनी यांच्या फॉर्मवर सह्या न देणे, अपंग बांधवांचे निधी वाटप न करणे आणि माझे ग्रामस्थ यांना वेळोवेळी वारंवार ग्रामपंचायतला चक्रा मारणे, ह्या विषयावरती मी इथं बसलेले आहे. तरी सन्माननीय BDO मॅडम यांना पण मी निवेदन द्यायच्या अगोदर पण मी असं ह्या विषयावरती चर्चा करून आणि आता दुसरा टप्पा आहे निवेदन देण्याचा, तरी पण ह्या जड अधिकाऱ्यांना अजून सुद्धा घाम फुटला नाही. जर अपंगाचं निधी वाटप करत नसेल, माझ्या कामगाराच्या याच्यावर सह्या देत नसेल, माझ्या गावाच्या लोकांचे काम करत नसेल, तर ह्या अधिकाऱ्यांना पगार कशाचा द्यायचा किंवा अधिकारी कशाला तिथं असायला पाहिजे, हा माझा जाहीर निश्चित आहे का हा SB सोलसे यांना निलंबित करण्याचा विषय आहे. तर आपण आतापर्यंत कोणत्या मागण्या केलेल्या होत्या ग्रामसेवकाकडे ज्या पूर्ण झालेल्या नाही? मी जे कामगाराच्या विषय पण मागणी केली ती पण पूर्ण झाली नाही. माझ्या अपंगाचे निधी वाटप याच्या पण पूर्ण झालं नाही. परित्यक्त महिला यांच्या पण त्या फॉर्मवर सही लागते त्यांच्यावरती झाली नाही. आणि जे सन्मान्य तहसीलदार यांच्या मार्फत गटविकास अधिकाऱ्यांना मंजूर झालेल्या जे याद्या असत्या त्यांचे डबल ह्या याद्या मंजूर असून बी हा ग्रामसेवक ते जाहीर करत नाही. हे माझ्याजवळ साक्षात पुरावा आहे. आणि ह्या महिलांना डबल फाईल भरल्या तरी पण ह्या ग्रामसेवकांनी याचा पुरावा बोर्ड फलक लावून ह्या लोकांना माहिती दिली नाही. म्हणजे 4 मिटिंगीच्या फायली पेंटिंग आहे मंजूर होईल असून, हे साक्षात पुरावा आहे. तर तुम्ही ज्या निराधारच्या फाईलविषयी केला, संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर यासाठी ग्रामसेवक कोणत्या कागदावरती साईन देत नाही? परित्यक्त महिला, परित्यक्त जे प्रमाणपत्र असतं त्यांच्यावरती त्यांची सही लागते, तरी त्याच्यावर ते देत नाही. आणि त्यानंतर तुम्ही आत्ता सांगितलं की 4 महिन्याच्या 4 फाईल पेंडिंग आहे आणि त्या फाईल तुम्ही मंजूर पात्र ही तुम्हाला कुठून माहिती मिळाली? मी सन्माननीय नायब तहसीलदार त्यांच्याकडे म्हणलं सर अशा महिला आहेत तर त्यांचे आज याद्या मंजूर झाल्या कधी झाले काहीच माहीत नाही. ते म्हणे मॅडमचा पंचायत समितीला तिथं यादी भेटेल, मग ती यादी घेऊन मी त्यांची यादीची प्रिंट काढून आणि सन्मान्य ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी ज्या वंचित राहिल्या पगार मंजूर होत असलेली बी त्या त्याच्यातून लाभातून वंचित आहे. तर मी हे जाहीर दाखवते की हे सत्य परिस्थिती, हा ग्रामसेवक नुसतं साधारण सुद्धा काम करत नाही तर मग कोणतं काम केलं असं? तर तहसीलदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं की ज्या याद्या मंजूर झालेल्या आहे त्या ग्रामसेवक दिलेल्या आहे. तर ग्रामसेवकचं काम काय नेमकं की या गोरगरीब लोकांपर्यंत ते याद्या त्याची जाहीर म्हणजे हे करणं, माहिती देणं. आणि ज्या तुम्ही कामगार योजनेत सांगितलं त्याच्यावरती कामगाराच्या म्हणजे ग्रामसेवकची सही शिक्का कशासाठी आवश्यक आहे? ते 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर. तर ग्रामसेवक देत नाही का? नाही देत. हे फॉर्म इथं भरून पडलेले सगळे 200 लोकांचे फॉर्म गावागावी तर असं हे फॉर्म भरेल या लोकांचे फॉर्म भरले तर त्यांना पेटे. किती रुपये घेतात ग्रामसेवक? ग्रामसेवकांनी घेतले पण आमच्या गावात जे फॉर्म भरतात तर ते 2000 रुपये, 1000 आता भरा, 1500 आता भरा, तुम्हाला पेटी भेटल्यावर 1000 भरा, 2500 असे भरा लागू राहिले. बरंच जण आमच्या गावात कोणी 1000 भरले, कोणी 2000 भरले, त्यांना सह्या करून भेटायच्या. त्यांना ग्रामसेवक सह्या मारित असेल ना, ते फॉर्म भरणारे काही वरून सह्या आणते का? तुमची भूमिका काय आहे की ग्रामसेवक आमचे जे कामगार संघटनेत फॉर्म आहे त्यांच्यावर ग्रामसेवक सह्या मारावा. जेव्हा आमच्या गावात ग्रामपंचायत असून आम्हाला सह्या भेटत, तिथं आम्हाला ग्रामपंचायत कशाला लागत, ग्रामसेवक कशाला लागत? आम्हाला आम्ही स्वतः आमची कामं करू. आणि अजून दुसरी काय मागणी? दुसरी मागणी आहे का बघा, आम्ही उपोषणाला बसलो, आमच्यावर त्यांनी तात्काळ या गोष्टीवर तात्काळ कारवाई करावी.
आणि आमचं म्हणणं आहे की ग्रामसेवक आता कामगार कल्याणमध्ये जवळजवळ संसार पेटीचे बी सुविधा उपलब्ध झालेली, पण तुमचं म्हणणं आहे की गोरगरीब जनतेला त्याचा लाभ आहे. तुम्ही घर ते म्हणते ना, आमच्या ग्रामसेवकचं म्हणणं आहे मॅडमने जे फॉर्म भरले तर त्याच्यातून आहे ना हे लोक कामाला गेलेली नाही काही नाही, तर तुम्ही ग्रामसेवकला म्हणा तू ये बाबा गल्ली गल्ली जाय, घरं जाय, कोणच्या घरी काय कोण कामाला जातो तू बघून घे, चौकशी कर, मग सह्या कर. हां मी 12 वर्षाची असल्यापासून तेव्हापासून मी काम करते, माझी कामं अजून पण करते, अजून पण माझी कामाला मी मला अजून ऑनलाईन पेमेंट नाही भेटलं. आमचे ग्रामसेवक म्हणते आमच्या मीडियावाल्यांना तर त्यांना म्हणा ऑनलाईन प्रूफ दाखवा काय तुम्ही कामाला गेले तर. मला कॅश पैसे भेटते, मी कधी शाळेत गेली नाही बाप जन्म, तर मला काय ऑनलाईन समजणार, काय समजणार आहे कुठून मला अजून पण कॅशच पैसे येते, अजून पण मी घरी काम करतो. ताई तुम्ही बसले आहे तर तुमच्या काय मागणी आहे? हेच मागणी आमच्या आम्हाला हे द्यावा. सगळ्या शेतकरी कामं करणार नाही, शेतीत आम्हाला काही कमी होईना, सगळ्यांना रोजगार हवी दिले. तुम्हाला तुमचं म्हणणं आहे का कामगार कल्याणमधून जे आपल्याला हे सांगा आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर सह्या पाहिजे. आणि अपंगाचा जो निधी मिळतो तो किती टक्के? इकडे पोरांचं घे, इकडे माझ्याकडे अपंगाचा 1 मिनिट 3% निधी आणि 5% निधी असा 2% म्हणजे मिळून 5% निधी. हा निधी काही ग्रामपंचायत सोडता, कोणतीही ग्रामपंचायत स्वतःहून आमच्या अपंगाला तो 5% निधी वाटप करत नाही. हां हां, त्याचं नेमकं कारण काय बरं वाटप न करण्याचं? हलगर्जीपणा, ग्रामसेवक हलगर्जीपणा आहे ना. जेव्हा आता हे लोक टॅक्स भरते, हे पैसा जमा होतो, हे गट्टूचे याचे त्याचे काम करते, समजा 14 तारीखचे याचे त्याचे पैसे जमा राहत नाही याच्याकडे. बरोबर. तेव्हा शासनाचा नियम आहे की बाबा याचे जे पैसे राहते 3%, हा टक्केवारीचा वाटप पाहिजे की नाही. हो, दरवर्षीचं त्याचं काम तेच आहे ना, का वारंवार तेच. बोलतोय बोल सांग, मी आपण नाही म्हणत सांग. तुम्हाला भेटला का 2% निधी भेटला का 3%, 5%? का बरं? फाईल सही नाही घेत म्हणा. ग्रामसेवककडे गेले होते का? वर गेलतो ना म्हणा, ग्रामपंचायत वर गेलतो ना. तरी नाही मिळाला. मग अशा बेसंवाद सेवकावरती कारवाई झाली पाहिजे का? हा, मी जातो येतो म्हणून 3 बाऱ्या वर जातो खाली. तिरंगा